नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बघत आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल। यावर भरपूर प्रश्न पडलेले आहेत, तर हे टॉपिक किती महत्त्वाचं आहे तुम्हीच विचार करू शकता। तर पहिला प्रश्नाला आपण सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओला लाईक मात्र करत नाही आहात। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे ज्ञान हे दिल्याने वाढतं। ठीक आहे, त्याच्यामुळे ज्ञानाचा प्रसार करा आणि परत चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। पहिला प्रश्न आपण बघत आहोत। व्हिडिओची स्पीड वाढवून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओज बघू शकता, ऐकू शकता। थोडा स्लो होत असेल तर तुम्ही व्हिडिओची स्पीड वाढवून हा व्हिडिओ ऐकू शकता। तर सर्वप्रथम पहिला प्रश्न बघत आहोत। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। ऑप्शन दिले आहेत। ए, पाचगणी येथे सापडणारा जांभा दगड हा बेसॉल्टच्या रासायनिक विधानापासून तयार झालेला आहे। बी, महाबळेश्वर येथे जांभा दगड आढळतो कारण तेथे 3000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो। कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणारा जांभा दगड दुय्यम स्वरूपाचा आहे। विधाने कोणते बरोबर आहे? तर तिन्ही सुद्धा विधाने बरोबर आहे। त्यामुळे परत आपण एकदा ऑप्शन वाचून घेऊया, म्हणजे जेणेकरून समोर प्रश्न आला तर याचं अचूक उत्तर आपल्याला कळून येईल। प्रश्न क्रमांक बरोबर विधान आपण वाचणार आहोत। पाचगणी येथे सापडणारा जांभा दगड कुठे सापडतो? तर पाचगणी, आणि तो कशापासून? तर बेसॉल्टच्या रासायनिक विधानापासून तयार झालेला आहे। आणि महाबळेश्वर येथे जांभा दगड आढळतो कारण तेथे 3000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो। आणि कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणारा जांभा दगड दुय्यम स्वरूपाचा आहे। तर हे तिन्ही विधाने बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, रिया किनारे केव्हा तयार होतात? रिया प्रश्न मुलीचं नाव नाही आहे ते। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। आणि मुहाने पाण्याखाली जातात तेव्हा, मुहाने पाण्याखाली जातात तेव्हा रिया किनारे तयार होतात। प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा किल्ले दिलेले आहेत आणि त्याचा अक्षवृत्त दिलेला आहे। राज्यसेवा मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे। आता जे कोणी राज्यसेवा मुख्य देतील त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीचे प्रश्न करून जावे। प्रतापगड बघा, प्रतापगड तर त्याचा किती आहे? 17°93। दौलताबादचा किती आहे? 17°93 आहे। दौलताबादचा किती आहे? तर 19 अक्षवृत्त विचारला, 19.94। नळदुर्गचा किती आहे? तर 17.81 किल्ला आहे हा। यशवंतगडचा किती आहे? सर्वात कमी 15.75। बघा, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे राज्यसेवा मुख्याला, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न करून जाणं खूप गरजेचं आहे। प्रश्न क्रमांक 4, खालील विधानांचा विचार करा। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। एक दिलाय, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे। 2, महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो। 3, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते। तर विधान 1 आणि 2 बरोबर आहेत, पण विधान 3 चुकीचे आहे। विधान 1 काय आहे? सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे, बरोबर। आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो, बरोबर। आणि महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते का? कसे कमी होणार आहे? पूर्वेकडे तर समुद्र किनारा लाभलेला आहे ना, त्याच्यामुळे विधान 3 चुकीचे आहे। प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत। तर खालील विधानांचा विचार करा। संयुक्त गटकला विचारलेला हा प्रश्न आहे। तर गटक करणाऱ्यांनी हा प्रश्न व्यवस्थित बघा। अ, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात। ब, महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली। क, कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 किमी पेक्षा जास्त आहे। ड, कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौ किमी पेक्षा जास्त आहे। तर प्रश्न क्रमांक 5 वरील सर्व बरोबर आहे। बघा, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण म्हणतात, आहे ना, बरोबर आहे। कोकणाचं कसं असं लंबगोल येतो ना, आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताच्या
प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे. बरोबर. आणि कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 700 किमी पेक्षा जास्त आहे. आणि 720 समुद्र किनारपट्टी लाभली आहे ना आपल्याला, तर ते पूर्ण कोकणच तर आहे. आणि कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 30,000 किमी पेक्षा जास्त आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्याचे स्थान आहे? गाविलगड टेकड्या अमरावती. कुठे आहे ऑप्शन? 6चं 4 फक्त अमरावती. गाविलगड टेकड्या कुठे आहेत माहितीच पाहिजे. अमरावतीला आहे. प्रश्न क्रमांक 7. जोड्या जुळवा. त्याची स्थापना वर्ष दिले आहे. पालघरची स्थापना गोंदिया नंदुरबार गडचिरोलीची स्थापना कधी झाली? बघा आता पालघरची स्थापना कधी झाली? पालघरची स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. आणि गोंदियाची स्थापना 1999 मध्ये झाली, म्हणजे 2000च्या आधी झाली गोंदिया. 2000च्या आधी झाली गोंदिया, असं लक्षात ठेवा. नंदुरबारची स्थापना 1998. बघा रे, कोणाचा जन्म जर 98चा असेल तर त्यांनी लक्षात ठेवा नंदुरबारची स्थापना झाली माझ्या जन्माच्या वर्षी, असं लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक गडचिरोली दिलेला आहे. गडचिरोलीची स्थापना सर्वात जुनी आहे. चंद्रपूरमधून वगळला ना हा जिल्हा, तर गडचिरोली 1982 मध्ये त्याची स्थापना झाली. परत एकदा पालघरची लेटेस्ट मध्ये झाली, असं लक्षात ठेवा 2014. गोंदियाची 2000च्या आधी म्हणजे 1999 आणि नंदुरबारची 1998. प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. ती शाखा या नावाने ओळखली जाते. संयुक्त गडबमुख्य नोव्हेंबर 2023चा हा प्रश्न आहे. कुठे जाते? सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. ती या शाखा नावाने ओळखली जाते. तर कोणतं डोंगर आहे ते? हरिश्चंद्र, महादेव, सातमाळा, बाळेश्वर. कोणतं डोंगर आहे ते? महादेव डोंगर. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. तर ती शाखा कशाने ओळखली जाते? तर महादेव डोंगर. प्रश्न क्रमांक 9. दख्खनचे पठार बेसाल्ट व ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहेत. कारण काय आहे? बेसाल्टचे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दख्खनचे पठार हे बेसाल्ट व ग्रॅनाइट खडकाने बनलेले आहे. फक्त ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते बेट नाही? कोणते बेट नाही आहेत? आपल्याला माहिती आहे बेट नाहीत विचारलेले आहे. साल्लेर बेट आहे का? पठार आहेत ते. साल्लेरची काय आहेत? सालसेत, खांदेरी, उंदेरी हे बेट आहेत. साल्लेर हे बेट नाही आहेत. उलट सांगते मी तुम्हाला. साल्लेर हे बेट आहे. फक्त बरोबर आहे. आणि सालसेत, खांदेरी, उंदेरी नाही आहेत. फक्त म्हणून प्रश्न सॉल्व्ह करत असताना विचार करायचा की आपण काय बघत आहोत, काय वाचत आहोत, आणि मग अशी आपली गडबड होते. ते करण्याकरिता मी तुम्हाला असं उलट सांगितलं होतं. तर पर्याय क्रमांक त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. थंड हवेची ठिकाणे व ते कोणत्या जिल्ह्यात आहेत ते खाली दिले आहेत. त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये काय येते? महाबळेश्वर येते का? सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येतं. थंड हवेचे ठिकाण. नंदुरबार कुठे आहे? तोरणमाळ. तोरणमाळ. पुणे सगळ्यांना माहिती आहे. खंडाळा, लोणावळा. खंडाळा थंड हवेचे ठिकाण. आणि पालघर, जव्हार. बाकी सगळं काही माहित नसेल. पुणे, खंडाळा माहिती आहे, सातारा, महाबळेश्वर माहिती आहे. यावरूनच आपलं उत्तर निघालं असतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. महाराष्ट्रातील घाट व त्याचे स्थान असलेले मार्ग यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर हनुमंते आहे. खंबाटकी. बघा, जवळचं ओळखीचं कोणता घाट वाटतो? अंबानेडी, अंबोली, खंबाटकी, हनुमंते. यापैकी आपल्याला कोणता ओळखीचा वाटतो ते बघा ना. अंबोली घाट कुठचा आहे?
आपल्याला माहिती आहे बेळगाव, सावंतवाडी, अंबोली आणि आंबेनळी हा कुठचा आहे? आंबेनळी हा महाबळेश्वर महाडचा आहे. अंबोली हा बेळगाव सावंतवाडीचा आहे. आणि खंबाटकी कुठचा आहे? खंबाटकी हा पुणे सातारा खंबाटकी. आणि हनुमंते हा कोल्हापूर कुडाळ. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? तोरणमाळ अस्तंबा गाविलगड चिखलदरा अमरावतीला आहे बरोबर. चिरोली गडचिरोली आंबोली गरमसूर. तर पर्याय क्रमांक 3 आंबोली गरमसूर आहे का? तोरणमाळ अस्तंबा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघत आहोत. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? कर्नाटक राज्याला किती सीमा भिडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या? तर 2. प्रश्न क्रमांक 15, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आत्ताच आपण बघितलं आहे. माथेरान कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे माथेरान. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील शिखरांच्या उंचीनुसार कोणता क्रम बरोबर आहे? शिखरांची उंची बघा, कसा मी हसतो कुठे दिसतंय का? साल्हेर. त्याच्यानंतर आहे कसा मी तोरणमाळ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील उंच शिखरे व त्यांची उंची यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. उंच शिखरे दिलेल्या आहेत. सर्वात उंच कोणतं आहे? साल्हेर असायला पाहिजे सर्वात उंच. सर्वात उंच पर्याय क्रमांक बघा. हरिश्चंद्रगड. पहिले कसा मी हसतो आपण हे लिहून घ्यायचं, त्याच्यानुसार आपण सॉल्व करायचं. बघा, आपल्याला माहिती आहे साल्हेर. डचं सर्वात जास्त 1567 कुठे आहे? सॉरी, मी हे 2 प्रश्न वाचून घेतले, माझा व्हिडिओ स्टॉप झाला होता बहुतेक. तर पर्याय क्रमांक 4 होतं 18चं. आणि 19चं काय आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत? तर 8. आणि 20 प्रश्न क्रमांक वाचत आहोत. भारताच्या प्राकृतिक नकाशात पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले आहेत? तर पिवळा. आणि प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणती विधाने बरोबर दिलेले आहेत? तर त्यापैकी विधान वरील सर्व बरोबर आहेत. तर वरील सर्व कोणते कोणते? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडे नद्यांची खोरी दिलेली आहेत. सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडील तापी पूर्णा खोरे, सातमाळा अजंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे, आणि शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे. पर्याय क्रमांक 2 वरील सर्व विधाने बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 21 प्रश्न बघितलेले आहेत. बाकीचे भरपूर प्रश्न या टॉपिकवर पडलेले आहेत, ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर हा पहिला टॉपिक होता महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवरील. नेक्स्ट टॉपिक आपण सिरीज वाईज बघणार आहोत. तत्पूर्वी तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.